तर रवींद्र गायकवाड यांना दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी उद्धट वर्तणूक करून त्यांचं नाव एअर इंडिया आणि इतर विमान सेवा कंपनीद्वारे ब्लॅकलिस्टमध्ये टाकलंय। कोणतीही चौकशी न करता त्यांना आता विमान प्रवास बंदी केली आहे। या क्षणाची एक महत्त्वाची या प्रकरणातली बातमी आपण पाहतोय। विमान कंपन्यांच्या बंदीचा निषेध म्हणून व्यापारी संघटनांचा गायकवाडांना पाठिंबा आहे। तर रवींद्र गायकवाडांच्या समर्थनात आज उमरगा बंदही पाळण्यात येणार आहे। तर उमरगा तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। तर व्यापारी संघटनांचाही गायकवाडांना पाठिंबा आहे। आणि महेश पोद्दार या संदर्भात आपल्या सोबत आहेत, अधिक माहिती देत आहेत। महेश, आपण पाहतोय की आज उमरगा बंदची हाक या ठिकाणी दिली नाही, आता तर व्यापाऱ्यांनी देखील गायकवाडांना पाठिंबा दर्शवलाय। स्वाती, अतिशय बरोबर आहे। एकूणच गायकवाडावर आता अन्याय झाल्याची भावना उस्मानाबाद जिल्ह्यात पसरलेली आहे। एकूणच त्यांच्या मारहाणी समर्थन कोणी करणार नाहीये, पण ज्या प्रकारे हवाई तडकाफडकी कुठलीही चौकशी न करता त्यांच्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे, एक प्रकारचं त्यांच्या घटनात्मक अधिकारांचं हनन आहे। त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे अशी एक मोठी भावना आता उस्मानाबाद जिल्ह्यात पसरलेली आहे। आणि त्याचाच भाग म्हणून उस्मानाबाद जिल्हा असेल, त्याचबरोबर लोहारा, उमरगा या तालुक्यामधून, ज्या त्यांचा मूळ तालुका आहे, त्या दोन्ही तालुक्यामधून आता कडकडीत बंद झालेला आहे। आज ग्रामीण भाग असल्यामुळे सकाळची सगळी व्यवहार ठप्प झालेले आहेत। त्याचबरोबर व्यापारी संघ असतील, बाकीच्या छोट्या मोठ्या व्यापारी संघटना असतील, या सगळ्या संघटनांनी या बंदमध्ये सहभाग घेतलेला आहे। एका अर्थानं स्वाती हा एक उत्स्फूर्त बंद बनता येईल, कारण 3-4 दिवसापासून हे खासदार गायकवाडांचं प्रकरण गाजत आहे, टीव्हीवर येत आहे, परंतु त्याच्यामध्ये खरी माहिती बाहेर येत नाही। त्यातून हा अचानक केलेला हवाई प्रवास बंदीचा जो काही निर्णय आहे घेतला आता संघटनांनी, त्याच्या विरोधात मात्र आंदोलन मोठं होत आहे, जलक्षोभ वाढत आहे। आणि एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर आज लोहारा आणि उस्मानाबादमध्ये कडकडीत बंद आहे, दुकानं बंद आहेत, त्यातून अत्यावश्यक वगळलेल्या आहेत। आणि हा जो बंद आहे एक प्रकारे शिवसैनिक म्हणा, समाज जनता यांच्या वतीनं होत आहे, व्यापारी संघटना सहभागी होत आहेत। आणि याचा पूर्ण जोर असेल या सगळ्या बंदचा हा उमरगा तालुक्यात, लोहारा तालुक्यात, तुळजापूर, नळदुर्ग या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे। त्याच्यामुळे लोक आता खासदार गायकवाड यांच्या समर्थनार्थ त्यांच्या हवाई बंदीच्या विरोधात समोर येत आहेत। स्वाती, नक्कीच। तर एकूणच गायकवाडांना हवाई प्रवास बंदी घालण्याच्या विरोधात आणि त्या गायकवाडांच्या समर्थनार्थ या ठिकाणी आंदोलनाचं स्वरूप वाढत असल्याचं पाहायला मिळतंय। आणि याचमुळे आज उमरगा बंदची हाक या ठिकाणी देण्यात आली आणि कडकडीत बंद पाळून त्यांना समर्थन देण्यात येत आहे। धन्यवाद महेश, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।